नमस्कार. बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची अखेर आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाकडून घोषणा झालेली आहे. साताऱ्यासह 12 जिल्हा परिषदांची निवडणूक आज जाहीर झालेली आहे आणि या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये नक्की राजकीय रणनीती काय असणार आहे या संदर्भात आपण प्रत्येक तालुका वाईज विश्लेषण करणार आहोत. आज सुरुवातीला आपण साताऱ्यातील जावळी तालुक्यासंदर्भातील ज्या काही घडामोडी होणार असतील राजकीय विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, त्याचसोबत ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय पवार. आपणा दोघांचं खूप खूप स्वागत. तर आपण सुरुवात करूयात. काय परिस्थिती असेल? आज जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. काय नक्की परिस्थिती असेल? जावळी तालुक्यामध्ये एकूण 3 गट आहेत. तर या तिन्ही गटामध्ये पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची काय परिस्थिती असेल? सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे आणि तसं पाहिलं तर आपला कुडाळ जिल्हा परिषद गट हा इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असल्यामुळे गुणवत्तेच्या जोरावरती अध्यक्षपद नक्कीच मिळणार आहे. फक्त नेत्यांनी त्यासाठी जोर लावला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये कुणबी मराठा हा बी इतर मागासवर्गीयामध्ये घटनात्मकरित्या मान्य केलेला आहे, त्यामुळे त्यांनाही संधी आहे. कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती, आता नंतर समीकरण काय होतील, महाविकास आघाडी म्हणूनच लढेल किंवा इतर पक्ष स्वतंत्र लढतील, हा भाग 2-3 दिवसात स्पष्ट होईलच. परंतु इच्छुक कोण कोण असतील? कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये कोण इच्छुक असतील? आता या ठिकाणी एक 7-8 नाव आहेत की ज्यांच्या त्यांना विचारून आपण त्यांना हे केलं की बा असं असं आहे आणि तुमचं नाव होतं. ते म्हणलं आमचा दाखला काढलेला आहे आणि आमचे एक सर्व नाते गोते संबंध किंवा आम्ही केलेलं काम असं सर्व एकूण जर बघितलं तर आणेवाडी गावामध्ये किंवा कुडाळमध्ये अगदी सर्जापूर असेल, म्हणजे आमच्या सायगाव भागात फक्त आणेवाडीमध्ये दावेदार मोठ्या प्रमाणात आहे. आता हे सर्व समीकरण जुळवत असताना नेत्याच्या मनामध्ये बी जे आहे की पूर्वी मतदार ठरवत होते, आता काय होतं की नेते ठरवतात. म्हणजे प्रत्येकाला विचारलं की बाबा तुमची काय भूमिका आहे, आमचा नेता ठरवेल. तुमची काय भूमिका आहे, आमचा नेता ठरवेल. त्यामुळे नेते काय नेमकं ठरवतील त्याच्यावर बरंच काय अवलंबून आहे. परंतु इच्छुकांची 8 जी संख्या आहे याचा अर्थ प्रस्थापितांना कुठेतरी धक्का बसणार आहे. कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुकांमध्ये आमचे मित्र बाळासाहेब पाटील यांची पत्नी, त्याचबरोबर मोनिका बालटक्के आहेत, जयश्री गिरे आहेत, त्याच्यानंतर आपल्या गीता लोखंडे आहेत. अशा ज्या महिला ज्या आहेत, ज्या महिला सामाजिक कामातून त्यांचं मी नाव पुढं आलेलं आहे. आपल्या कुडाळ गटातच पण पलीकडच्या भागातलं मेढ्याच्या भागातलेच आहेत, त्या ठिकाणी बी 2-3 इच्छुक आहेत. या सर्व इच्छुकांच्या जर पाहिलं तर त्याच्यामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांना गुणवत्ता बघावी लागणार आहे. म्हणजे नेत्यांच्या वर बरंचसं काही अवलंबून आहे. हाच धागा पकडून मला दत्ता तुला असं विचारायचंय की यापूर्वी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जेव्हा हेमलता ननावरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या त्यावेळेला सुद्धा कुडाळ गटाची संधी त्यावेळेला हुकलेली होती. आता पुन्हा एकदा ती कुडाळ गटाला संधी चालून आलेली आहे. आता कुडाळ गटाचा जर विचार केला तर दुहेरी संधी कुडाळ गटामध्ये आहे, कारण जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाची सुद्धा संधी कुडाळ गटाला मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट अशी की कुडाळ गण हा ओपन पुरुष आहे, त्यामुळे तिथेही सभापती पदाची संधी मिळू शकते. तर या दोन्हीमध्ये कुडाळ गटाचं जी काही नेते मंडळी नेतृत्व करतायत ते काय निवड करतील या सगळ्यामध्ये? तुम्ही पाहिलं तर आता लक्षात घ्या की कुडाळ जिल्हा परिषद गट आता पूर्णपणे राजकीयदृष्ट्या संवेदनशील झालेला आहे. या गटामध्ये गेल्या 2 टर्ममध्ये जे काही भाजप अंतर्गत गट हा दीपक पवारांना सहकार्य करायचा आणि दीपक पवार निवडून यायचे. मात्र दीपक पवारांना खाली पंचायत समितीच्या 2 सीटा निवडून आणता येत नव्हत्या. म्हणजे एक प्रकारे पाहिलं तर दीपक पवारांना इथूनच छुपी ताकद मिळत होती. त्याच्यामुळं बालेकिल्ला हा तसा शिवेंद्र महाराजांना मानणारच आहे, परंतु अंतर्गत दुफळी का तयार होत होती तर चुकीचे उमेदवार किंवा उमेदवारांमध्ये मतं मागण्याची जो विषय समोर येत होता मतदानाच्या वेळेला की पंचायत समितीला मला सहकार्य करा, जिल्हा परिषदेला तुम्ही तुमच्या स्वायत्ततेने कोणालाही मतदान करा, असा जो प्रचार होत होता गणांमध्ये कुडाळ गटाच्या अंतर्गत, त्यामुळं ह्या उमेदवारांना फटका बसत होता. जिल्हा परिषदेची उमेदवारी पराभूत होत होती. मात्र आता जर पाहिली परिस्थिती तर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे पूर्णपणे कुडाळ गटावर लक्ष ठेवून आहेत, तिथल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आणि एकंदरीत विचार केला तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद हे महिला ओबीसी आरक्षित झालेलं आहे आणि
पूर्ण जिल्ह्यामध्ये 6 जिल्हा परिषद गट हे महिला ओबीसीसाठी राखीव आहेत. त्यापैकी सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये कुडाळ जिल्हा परिषद गट हा एकमेव राखीव झालेला आहे. तर त्या दृष्टीनं जर शिवेंद्र महाराजांनी रणनीती आखली अध्यक्षपदासाठी जर आपला उमेदवार असावा तर ते कुडाळ गटामध्ये योग्य उमेदवार देतील. आणि आता जर कुडाळ गटातला उमेदवार अध्यक्षपदासाठी जर ठेवायचा असेल तर अध्यक्षपदाचा तेवढा तुल्यबळ उमेदवार असावा, तो तेवढा शिक्षित असावा, त्याच्याकडून काहीतरी जिल्ह्याला योगदान मिळावं तेवढं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन राजकीय नेत्यांचा राहील. आता परिस्थिती जर गटातली बघितली उमेदवारी इच्छुकांची तर गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सायगाव गण हा ओपन महिलेसाठी राखीव असताना देखील गिरी दाम्पत्यापैकी जयश्री गिरींना उमेदवारी दिली. लोकांनी ती मान्य केली, त्यांना निवडून दिलं. मात्र पुन्हा एकदा आता जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर गिरी दाम्पत्य हे परत इच्छुक उमेदवारीसाठी सरसावलेले आहेत. 4 कार्यकर्ते घेऊन ते त्यांच्या पद्धतीने बांधणी करतात. मात्र जयश्री गिरींबरोबर आता ओबीसी समाज सुद्धा एकवटलेला आहे. त्यामध्ये माळी समाज असेल मोठ्या संख्येने की ज्यांची कुडाळ गटामध्ये लोकसंख्या अधिकची आहे. त्यामध्ये बाळू पाटील फरांदे जे आहेत त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव पुढे येतंय. ते प्रतापगड कारखान्याचे व्हाईस चेअरमन दादा पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखले जातात. आणि दादा पाटलांचं एकंदरीत अनिवेडी गावामध्ये होल्ट आहे. त्यांचा राजकारणामधला वकूफ अनेकदा समोर आलेला आहे. त्यामुळं कुडाळ गटातल्या उमेदवारीमध्ये ते एक नाव चर्चेला जात आहे. त्याचबरोबर माधुरी गोरे म्हणून एक नाव पुढे येतंय की ज्या उच्च शिक्षित आहेत, त्यांच्या शिक्षणाचा अनुभव पाहता, सामाजिक कामाचा अनुभव पाहता त्यांचं एक नाव पुढे येते. त्याचबरोबर भाजपमध्ये भाजप पक्षाच्या नेत्यांबरोबर सामाजिक व राजकीय गोष्टींमध्ये काम करणाऱ्या गीता लोखंडे या देखील माळी समाजाच्या आहेत. त्यांनी देखील यावेळेला आता कंबर कसलेले की उमेदवारी आता आमच्यापैकी कोणाला द्या. त्याच उमेदवारांना उमेदवारी दिल्यानंतर त्या उमेदवारीबद्दल नाराजी निर्माण होते. ती नाराजी आता स्पष्टपणे कुडाळ गटातील ओबीसी समाज एकवटून आता सांगू लागलाय नेत्यांना. त्यामुळं कुडाळ गटाची उमेदवारी ही कुठंतरी आता डायव्हर्ट करावी लागणार आहे. आणि ती डायव्हर्ट करत असताना त्या गटातील ओबीसी बहुसंख्य समाजाला समोर त्यांचं मतदान पकडून ती उमेदवारी त्या समाजाला देणं बंधनकारक राहील. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तर कुडाळ गण हा सभापती पदासाठी राखीव असलेल्या पुरुष वर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे कुडाळला शोभाताई बारटक्के यांच्या वेळी थोडक्यात त्यांना अध्यक्षपदापासून वंचित राहावं लागलं. परंतु पुन्हा एकदा आता ती संधी कुडाळ गटाला निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुडाळ गटामध्ये सभापती देखील आहे आणि पंचायत समितीसाठी सभापतीपद देखील राखीव आहे आणि गटासाठी अध्यक्षपद देखील राखीव आहे. त्यामुळे कुडाळच्याच राजकीय प्रगल्भ नेतृत्वाने आता ठरवलं पाहिजे की आपण जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद मिळवूया की पंचायत समितीमध्ये मिळवूया. जर पंचायत समिती सोडून जिल्हा परिषदेमध्ये जर त्यांनी आपला दावा केला तर त्यांना एक मुखी निर्णय गावचा घ्यावा लागेल. त्या एकमुखी निर्णयामध्ये त्यांनी आपल्याला कशा पद्धतीनं पुढची रणनीती आखावी लागेल या पद्धतीनं थोडंसं धोरणात्मक निर्णय घेतला तर कुडाळ गटाला पुन्हा एकदा गतवैभव मिळू शकतं, अध्यक्षपद मिळू शकतं की ज्याच्यातून राजकीय उंची वाढेल जावळी तालुक्यात. नक्कीच. आणि याच्यामध्ये दोन्ही विभागांचा समन्वय देखील साधावा लागणार आहे. कुडाळ आणि सायगाव विभागाचा दोन्हीकडेही उमेदवारी देऊन दोन्हीकडे समन्वय साधावा लागणार आहे. त्यानंतर तिसरा जो महत्वाचा गट आहे तो आहे मसवे गट. तर मसवे गटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आमदार शशिकांत शिंदे आणि जिल्हा परिषदेचे यापूर्वी उपाध्यक्ष राहिलेले वसंतराव मानकुमरे या दोघांची गावं या मसवे गटामध्ये येतात. त्यामुळे अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा या मसवे गटामध्ये आपल्याला अनुभवायला मिळू शकतो. तर नक्की काय परिस्थिती असेल मसवे गटामध्ये? वसंतराव मानकुमरे यांनी सांगितलंय की इतर मागासवर्गीयांची 2,500 मतं आहेत, त्यामुळे मी थांबायला तयार आहे. वसंतराव मानकुमरे ते वसंतराव मानकुमरेंनी जेव्हा हे त्या कार्यक्रमात सांगितलं त्याच वेळेला त्याच कार्यक्रमात समाधान पोपळेंनी असंही सांगितलं की वसंतराव भाऊ असतील तरच आम्ही पंचायत समितीला उमेदवारी अर्ज भरणार आहोत. म्हणजे वसंत भाऊंनी हे त्यांच्या तोंडून वधवून घेतलंय का? वसंतराव मानकुमरे थांबणार आहेत म्हणजे त्यांची उमेदवारी त्यांनी स्वतः फिक्स केलेली आहे. त्यांनी तयारी बी केलेली आहे. कारण शरद पवार साहेबांचं म्हणजे राजकारणामध्ये बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं, गाफील ठेवायचं की काय नाही आता वसंतराव भाऊ काय उमेदवार नसणार.
आणि अगदी ते शेवटपर्यंत अर्ज दाखल करणार नाहीत. म्हणजे वसंतराव भाऊ आजही मैदान सोडलेलं नाही त्यांनी. त्यांच्यासाठी एबी फॉर्म राखीव आहे असं मी धाडसानं बोलतो. अच्छा. म्हसवे जिल्हा परिषद गटाचा जर तुम्ही विचार केला तर इतर मागास वर्गासाठी हे आरक्षित आहे, परंतु आता वसंतराव मानकुमरे ह्या गटाचं नेतृत्व करतायत आणि त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आहे की जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची. त्यामुळे ते आपल्याला स्वतःला पहिल्यांदा सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या 2 आतापर्यंत कार्यक्रम त्यांच्या गटामध्ये त्यांनी आयोजित केले. लोकांचा कल जाणून घेतला, लोकांमध्ये त्यांनी मेसेज पण दिले की मी लढणार आहे, परंतु दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मी लढणार नाही हा त्यांचा जो मेसेज आहे तोच इतका सूचक मेसेज आहे की ते लढणार आहेत आणि ते निश्चित लढणार आहेत. भाजपकडे एकीकडं दोन्ही गण बघितले तर इच्छुकांची यादी मोठी आहे, गटासाठी मात्र इच्छुकांच्या यादीमध्ये मला प्रबळ कोणी दिसत नाहीये. तर तशी परिस्थिती राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत, त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची तेवढी गर्दी दिसत नाहीये. म्हणजे त्यांची नेमकी हालचाल काय चालली अजून त्यांच्या कार्यकर्त्यांनाही समजून येत नाहीये. प्रबळ दावेदारी तिथं भाजपचीच होऊ शकते. भाजप कोणत्याही प्रकारे वसंतराव मानकुमरे भाऊंना तिथं उतरवेल किंवा किंबहुना वसंतराव मानकुमरेच तिथलं नेतृत्व करतील. हा गटाचा उमेदवार झाला तर पंचायत समिती गण म्हसवे जो महिलेसाठी राखीव आहे खुल्या प्रवर्गातील, तिथं त्यांनी समाधान पोपळेंना लॉन्चिंग करून उमेदवारीसाठी पुढे आणलेला आहे. मात्र ऐन वेळेला मध्यक साधण्यासाठी भौगोलिक रचनेचा विचार करता म्हसवे गणाचा उमेदवार बदलण्याच्या स्थितीत सुद्धा राहू शकतात आणि ती बदलण्याची स्थिती अशी सांगेल की जिल्हा परिषद गटाचा उमेदवार आपल्याला ओबीसी मधून कुणबी समाजाचा पाठवायचा आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला गणांचे उमेदवार आपल्याला डिसाईड करावे लागतील आणि त्यामध्ये उमेदवार बदलू शकतात म्हसवे गणाचा. तर जिल्हा पंचायत समिती गण खर्शी बारामुरे हा सभापती पदासाठी राखीव आहे. तिथं महू धरणापासून वरील जी 10 ते 11 गावं आहेत तिथं थोड्याफार प्रमाणामध्ये लोकांचा सूर उमटतो की आम्हाला आतापर्यंत प्रतिनिधी मिळाला नाही, त्यामुळं भाजप तिथं प्रतिनिधी देण्यासाठी आग्रही आहे. त्यापेक्षा किंबहुना मानकुमरे भाऊ तिथं प्रतिनिधी देण्यासाठी आग्रही आहेत, कारण त्या गावांमधला रोष हा वसंतराव मानकुमरे भावांना परवडणारा नाही. तिथं शशिकांत शिंदे आपली ताकद आजमावू शकतात आणि ती ताकद त्यांना आजमावू द्यायची नसेल तर तिथं आपण पंचायत समितीचा उमेदवार देणं गरजेचं आहे. अशी तिथली आत्ताची राजकीय परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं तिथला उमेदवार कोण ठरेल तर नितीन गावडेंचं नाव समोर येते. तर नितीन गावडे हे सभापती पदासाठी आहेत का सक्षम, तर नक्कीच तितकेच सक्षम आहेत. ते आता ज्या पद्धतीने काम करतात, सामाजिक असेल राजकीय असेल तर त्यांचं काम उत्कृष्ट असल्यामुळे ते सभापती पदावर बसल्यानंतर सुद्धा न्याय देऊ शकतील. त्यामुळे एकंदरीत तिथली राजकीय परिस्थिती आता अशी आहे की उमेदवार हे त्यांनी डिसाईड केलेले आहेत. फक्त भौगोलिक रचना पाहून ते डिसाईड केलेल्या उमेदवारांचा विचार करतील. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तिथलं चित्र स्पष्ट होऊन जाईल. उमेदवार ठरलेले आहेत, फक्त अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे असं तुमचं मत आहे. मागच्याच आठवड्यात प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हसवे गटाचा होमगावमध्ये एक मोठा मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, त्याच पद्धतीनं शिवसेना शिंदे गट आणि इतर सगळ्या भाजप विरोधकांना एकत्र केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात वसंतराव मानकुमरे यांना शह देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदेंनी आता पूर्णपणे भाजप विरोधात एक मोठं लॉबिंग केलेलं आहे. तर याचा नक्की काय परिणाम होईल या गटावर? तुम्ही म्हणताय तसं त्यांनी पहिल्यांदा इथं कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला, घोषणा केली, त्यांनी एक राजकीय परिस्थिती दाखवून दिली की आम्ही एकत्र येतोय. मात्र तुम्ही एकत्र येताय त्यावेळी जर पाहिलं तर अजित पवार गट आता जावळी तालुक्यामध्ये सक्रिय नाहीये. अजित पवार गटाचे साधू चिकणे जे तालुका अध्यक्ष आहेत ते या गटामध्ये येत नाहीत, ते कुसुंबी गटामध्ये येतात. मात्र त्यांचा कार्यकर्त्यांचा गट नाहीये, त्याच्यामुळे ते तेवढं ताकद लावू शकत नाहीत. शिवसेना शिंदे गट त्यांनी सोबत घेतला तर शिवसेना शिंदे गटाची आत्ताची म्हसवे गटातली परिस्थिती अशी आहे की शिवसेनेकडे कार्यकर्ते आहेत परंतु नेता नाहीये या विभागामध्ये. संदीप पवारांचा जर संपर्क उपजिल्हा प्रमुख तुम्ही जर शिवसेनेचे त्यांचं राजकीय परिस्थिती जर पाहिली तर ते पुढे येऊन कधी आतापर्यंत लढलेले नाहीयेत, त्यांनी स्वतः प्रतिनिधित्व केलेलं नाहीये. माझ्या माहितीनुसार त्यांच्याकडं दाखला आहे की नाही अजून समोर आलेला नाहीये, परंतु जर असेल तर त्यांनी स्वतःची उमेदवारी जरी जाहीर करावी. अशा पद्धतीची परिस्थिती जर समोर आली तर ते लढतील का ह्यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला जरी सोबत घेतलं शरद पवार गटानं तरी तेवढी ताकद उभी करताना त्यांना अडचणी निर्माण होणार आहेत, उमेदवार शोधताना अडचणी निर्माण होणार आहेत आणि उमेदवार शोधल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे निवडणुकीपर्यंत त्यांना चालवणं, त्यांना टिकवणं हे जिकिरीचं राहणार आहे. त्यामुळं म्हसवे गटामध्ये तिन्ही गट एकत्र जरी आले
तरी भाजपच्या समोर तेवढं आव्हान उभे करू शकतील का नाही याबाबत मला शंका वाटते. त्यामुळे या एकंदरीत विकास कामांचा आढावा, जे काही भाजपचं केडर बेस काम सुरू आहे आता ग्रामीण भागामध्ये जावळी तालुक्याच्या, त्या सगळ्यांचा विचार करता भाजप इथं वरचढ आहे मस्वे गटामध्ये. नक्कीच त्यानिमित्त या अनुषंगाने आणखी एक प्रश्न आहे की वसंतराव मानकुमरेंचा शह देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदेनी कंबर कसलेली आहे. परंतु एक पहिला प्रश्न असा आहे की आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे, प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते नक्की इथं किती वेळ देऊ शकतील हा एक प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा असा प्रश्न आहे की मसवे गटामध्ये जवळपास 2,500 ते 3,000 ओबीसी मतदार आहेत आणि हे मतदान निर्णायक होऊ शकतं योग्य उमेदवार जर इथं दिला नाही तर. आणि याच्यामध्ये एक अशी परिस्थिती सध्या लोकांच्या मध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला अशी एक परिस्थिती जाणवते की वसंतराव मानकुमरे यांच्या विरोधात थोडासा अंडरकरंट यावेळेला जाणवतोय. याबाबत नक्की काय मत आहे? एकंदरीत तुम्ही मस्वे गटामध्ये ओबीसी समाज म्हणताय 2,000 ते 2,500 आहे, परंतु तुम्ही जर कुडाळ गटातली परिस्थिती बघितली तर माळी समाज जसा बहुसंख्य आहे ओबीसीमध्ये, तसा इथं बहुसंख्य एखादा विशिष्ट समाज दिसून येत नाही. त्याच्यामुळं त्या समाजामध्ये युनिटी होणं, त्यांची युनिटी होऊन काम करण्याची पद्धत कशी राहील यावर तो सगळा प्रभाव राहील. मात्र मानकुमरे भाऊ आज आत्ताच्या घडीला तर त्यांचं पारडं जड वाटतंय. त्यांची प्रत्येक निवडणुकीतील राजकीय रणनीती पाहिली तर ते त्या पद्धतीनं निवडणूक कशी लढवायची, कशा पद्धतीनं आखणी करायची याच्यात ते वाकबगार आहेत. त्यामुळे मला एकंदरीत असं जाणवतं की सर्व मस्वे गटातला ओबीसी समाज 2,000 ते 2,500 जरी एकवटला तरी फारसा प्रभाव पडेल अशी परिस्थिती दिसत नाहीये. आणि जरी पडला तरी त्या मतदानाच्या अनुषंगिक इच्छुक उमेदवारांमध्ये एकमत होणं तितकंसं कठीण आहे. अच्छा, आता शेवटचा प्रश्न आहे की दोन्ही बाजूनं नक्की इच्छुक उमेदवार कोणी असतील? वसंतराव भाऊ हे नाव आलेलंच आहे जिल्हा परिषदेसाठी. दोन्ही गणामध्ये महाविकास आघाडीकडून आणि भाजपकडून नक्की कोण उमेदवार असतील? आता मस्वे गणाचा विचार केला तर समाधान पोपळेंचं आपण पाहिला कार्यक्रम 2 दिवसापूर्वी की ते जिल्हा परिषदेसाठी सुद्धा मागतायत आणि पंचायत समितीसाठी सुद्धा मागतायत. परंतु त्यांनी त्यांच्याच भाषणामधून क्लिअर केलं की भाऊ असतील तर पंचायत समितीसाठी मी इच्छुक आहे माझ्या पत्नीसाठी. म्हणजे एकंदरीत त्यांनी एक मदार भाऊंवरच ठेवली. समाधान पोपळेंचं गाव वालूत येतं. मस्वे गणाची भौगोलिक रचना पाहता मस्वेमधून गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुण शिर्केंना उमेदवारी दिली. ते गाव सोडल्यानंतर पूर्ण एका बाजूला ते गाव असताना देखील तिथं उमेदवारी दिली. तशीच परिस्थिती आता वालूच्या बाबतीत सुद्धा होईल. भौगोलिक रचनेमध्ये हुमगाव, सोमर्डी असेल, कोलेवाडी असेल, आखाडे असेल, ही जी मोठी गाव आहेत इंदवली, ह्या सर्व गावांचा विचार करता भौगोलिक रचनेमध्ये योग्य उमेदवार देणं गरजेचं राहणार आहे. हा मस्वे गणाचा विषय झाला तर राष्ट्रवादी शरद पवार गट तितका ताकदीचा उमेदवार इथे देईल अशी आम्हाला सुद्धा खात्री आहे. परंतु त्यांच्याकडे अद्याप कोणतंही नाव अजून चर्चेमधून सुद्धा समोर आलेलं नाहीये किंवा त्या पद्धतीची त्यांच्या कार्यकर्त्यांकडे चाचपणी केली असता त्यांच्याही चर्चेतून कोणतं नाव अजून समोर येत नाही. त्याचबरोबर खर्शी बारामुरे गणामध्ये देखील विठ्ठल गोळे जे माथाडी नेते आहेत त्यांचं नाव समोर येते गणातील पंचायत समितीसाठी उमेदवारीमध्ये. त्याचबरोबर गोपाळ वेलुशेंचं नाव येत आहे, सुशील गोळेंचं नाव येत आहे. मात्र हे उमेदवार आजही पुढे येऊन कुठल्याही राजकीय व्यासपीठ किंवा कोणत्याही मेळावा घेतलेला नाहीये. त्यामुळे त्यांची तिथली तयारी कशी चालली यावर मला प्रश्नचिन्ह निर्माण होतो. हे लढतील का, तर ताकदीने लढतील का यावर मग प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळं आज शशिकांत शिंदे गट जो खर्शी बारामुरे गणामध्ये त्यांच्या राजकीय कार्यकर्ते आहेत, मात्र इच्छुक उमेदवारांमधनं प्रबळ कुणी म्हणू शकत नाही की जो भाजपमध्ये म्हणतोय की मला मिळाली पाहिजे, परंतु त्यांच्या गटामध्ये कुणी असं समोर येत नाही की मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे, मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे, त्यासाठी माझा पहिला मेळावा मी आयोजित करतोय, मला तिथं व्यासपीठ तयार करायची, अशी कुठलीही राजकीय हालचाल त्या गटामध्ये शरद पवार गटाकडून दिसून येत नाही. त्यामुळं एकंदरीतच भाजपकडे इच्छुकांची यादी मोठी वाढत चालली. त्या प्रमाणामध्ये शशिकांत शिंदे हे अजूनही का शांत आहेत याचं उत्तर कोणालाच देता येणार नाही, परंतु ते तगडी फाईट देण्यासाठी काहीतरी व्यूहरचना आखत असतील असं एकंदरीत जाणवतंय. नक्कीच दत्ता पवारांनी जसं सांगितलं तसं मसवे गटामध्ये आमदार शशिकांत शिंदे ही वेगळी रणनीती आखत असणार आहेत व त्याचसोबतच वसंतराव मानकुमरे भाऊंनी सुद्धा अजूनही मैदान सोडलेलं नाही हे नक्कीच आहे. एक मिनिट, आता चांगलं विश्लेषण चांगलं केलेलं आहे, पण खर्चिक बाब असल्यामुळं केंद्रबिंदू वसंतराव मानकुमरे. मला एवढंच म्हणायचं आहे की राजकारणामध्ये वसंतराव मानकुमरे आणि जंगलामध्ये एखाद्या भागात जर बिबट्या आला की बाकीचे प्राणी घाबरतात.
आणि ते 7च्या आत घरात येतात. हम्म. म्हणजे आपापल्या गुहेत जातात. ते वसंतराव मानकुमरे बिबट्यासाठी ठरलाय. हम्म. या बिबट्याला भिवून बाकीचे सर्व बेळा शिरलेले आहे. पण तो खरंच बिबट्या आहे का नुसतं पांघरून घातलेलं आहे, याची जर चाचपणी करायची असेल तर शशिकांत शिंदेने प्रदेशाध्यक्ष थोडं बाजूला ठेवून आपल्या बाले किल्ल्यामध्ये असा उमेदवार द्यावा की ज्याने त्याचा विजय झाला पाहिजे. आणि विजय सोपा आहे, प्रचंड प्रमाणात नाराजी आहे, फक्त लोकांच्या डोळ्यासमोर फक्त खर्चिक बाब आहे, एवढंच आहे. नाही, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसकडूनही अशोक चव्हाण इच्छुक आहेत ना, आणि ते गटामध्ये इच्छुक आहेत. नाही, अशोक चव्हाण टफ फाईट देतील, आर्थिकदृष्ट्या बी सर्वदृष्ट्या बी, कारण त्यांनी बांधणी आणि सुरू कोरा केली. चेहरा आहे आजपर्यंत राजकारणामध्ये, कोरी हा. पाठी आहे त्यांची, आणि एक तरी कोरी चांगलं पाटी आहे, पण नेतृत्व. ती पेन्सिल नाही हा. ना, पाटी त्याला पेन्सिल लागते, तर ते लोकांना ते चित्र दिसतं. पेन्सिल नुसती कोरी पाटी म्हणून चालत नाही ना. आज प्रत्येक ठिकाणी कसं की तुम्ही काहीतरी स्वतःचं कॅलिबर पाहिजे ना, काय की मला द्यावीच लागेल असं काहीतरी दाखवलं पाहिजे ना. तर यानंतरचा गट आहे तो कुसुंबी गट आहे. कुसुंबी गटाबाबत नक्की काय घडामोडी असतील, राजकीय घडामोडी काय होतील? कुसुंबी जिल्हा परिषद गट हा आता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेला आहे. तर त्या अंतर्गत येणारा कुसुंबी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तर आंबेघर तर्फ मेढा हा गण जो आहे तो एकमेव गण असा आहे की 6 पंचायत समितींमधून एक ओबीसी पुरुषांसाठी राखीव झालेला गण आहे. आता आपण एकीकडे जर परिस्थिती बघितली तर नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदमांनी जे आव्हान उभं केलं होतं, त्यांचा हा कुसुंबी जिल्हा परिषद गट हा त्यांचा स्वतःचा गाव त्या गटामध्ये आहे, मालचौंडी हे. त्यामुळे ते ताकदीनं लढतील असं चिन्ह आहे तिथं. तर दुसरीकडं भाजपकडून सुद्धा इच्छुकांची खूप मोठी यादी आहे. जिल्हा परिषदेसाठी अर्चना रांजणेंनाच पुन्हा एकदा संधी देईल असं तिथलं राजकीय वातावरण दिसतंय, किंवा त्यांच्या एकंदरीत आतापर्यंतच्या 2 कार्यक्रमांमध्ये त्यांचं लॉन्चिंगही तशा पद्धतीनं झालेलं दिसतंय. त्यामुळे जिल्हा परिषदेचे भाजपकडून अर्चनाताई रांजणे लढतील. तर पंचायत समितींसाठी भाजपकडून बरीच मोठी यादी आहे कुसुंबी गणामध्ये. त्याच्यामध्ये चंद्रकांत वेंदेंसारखा जो एक युवा कार्यकर्ता आहे की जो बाबाराजे प्रतिष्ठान नवी मुंबईमध्ये चालवतात, त्या सर्व घडामोडींमध्ये सहभागी असतात. त्यामुळे त्यांच्या या पत्नीचा एक कुठेतरी विचार होईल अशा पद्धतीची एक राजकीय परिस्थिती तिथं दिसून येते. तर आंबेघरमध्ये कुणबी की मूळ ओबीसी अशा पद्धतीचा एक वाद तिथं भाजपमध्ये दिसतोय उमेदवारीवरून. तर तिथं अजूनही स्पष्ट नाहीये की नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल. परंतु सागर धनावडे जे आहेत नामदेव रांजणेंचे खंदे समर्थक, त्यांच्याकडं कुणबीचा दाखला असल्यामुळं तेही उमेदवारीमध्ये ऐन वेळेला येऊ शकतात, अशी त्या आंबेघर गणाची परिस्थिती आहे. तर दुसरीकडं ओबीसीमधून, मूळ ओबीसीमधून सुद्धा 2 ते 3 इच्छुक प्रबळ आहेत भाजपकडून. तर एकनाथ शिंदे गटाकडे अद्याप आंबेघर गणामध्ये जरी इच्छुक उमेदवार दिसत नसले तरी ऐन वेळेला यातील नाराज गट त्यांच्याकडे जाऊन मिळून जर उमेदवार दाखल झाली तर तिथं लढत तुल्यबळ होऊ शकते. दुसरी तिथं एक महत्वाची बाब अशी आहे की संपूर्ण गटावर आता वर्चस्व रांजणेंचं आहे. रांजणे जिल्हा बँकेचे संचालक आहेत, त्यांच्याकडे एक वोट पॉकेट आहे, त्यांचं काम आहे तिथं. मात्र बोंडारवाडी धरण, त्याचबरोबर इतर ज्या काही त्यांच्या बोंडारवाडी धरणाच्या अनुषंगिक प्रश्न असतील, या प्रश्नांमुळे तिथं वातावरण थोडंसं राजकीय दूषित पण आहे. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना पंचायत समिती गण आंबेघर कोणाला उमेदवारी द्यायची भाजपला, आणि जिल्हा परिषदेची उमेदवारी आपण जर लढत असेल तर कुसुंबी गणाची उमेदवारी कोणाला द्यायची, यामध्ये त्यांना कुठेतरी मध्यक साधावं लागणार आहे. तरच कुसुंबी जिल्हा परिषद गटाचं भाजपचं वातावरण सुरक्षित होऊ शकतं. अशा पद्धतीची तिथली आत्ताची तर राजकीय परिस्थिती दिसून येत आहे. तर एकूणच काय की जावळी तालुक्यामध्ये 3 गट आहेत जिल्हा परिषदेचे, आणि या 3 गटामध्ये मसवे गट आणि कुडाळ गट हे दोन्हीही गट अतिशय चुरशीच्या या ठिकाणी निवडणुका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता लवकरच उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल होण्यास सुरुवात होईल, आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. आपण पुन्हा एकदा या निमित्तानं भेटणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.